नमस्कार, आप देख रहे हैं न्यूज़ इंडिया 24। नागपुर के होड़केश्वर इलाके से ज़मीन विवाद की एक अजीब खबर सामने आई है। अपने मालिकाना हक वाले प्लाट पर साफ सफाई करने के इरादे से कुछ प्लाट धारक जब प्लाट देखने पहुंचे, तभी अचानक वहां रेशमा जायसवाल के साथ कुछ महिला और पुरुष आ गए। उन्होंने प्लाट धारकों से सवाल करना शुरू कर दिया, आप यहाँ कैसे? प्लाट धारकों ने बताया कि साल 2002 में उन्होंने यादव जी से ये प्लाट खरीदा था, लेकिन बातचीत के बजाय विवाद बढ़ता गया और मामला सीधे हुड़केश्वर पुलिस स्टेशन तक पहुंच गया। आरोप है कि रेशमा जायसवाल ने प्लाट पर हुए विवाद का वीडियो बनाकर उसे अलग तरीके से पेश किया। इसके बाद नागपुर समाचार 24 के इंस्टाग्राम और फेसबुक पेज पर झूठी और भ्रामक खबरें चलाई गई। प्लाट धारकों की बदनामी करने की कोशिश भी की गई। प्लाट धारकों ने बताया, हमने 2002 में रजिस्ट्री के साथ प्लाट खरीदा था। हम सिर्फ सफाई करने गए थे, लेकिन हमें ही घेर कर सवाल किए गए और गलत वीडियो वायरल किया गया। बदनामी से बचने के लिए अंत में सभी प्लाट धारकों को पत्र परिषद करनी पड़ी। इसमें उन्होंने बताया कि सच क्या है और झूठ क्या है। फिलहाल हुड़केश्वर पुलिस पूरे मामले की जांच कर रही है। सोशल मीडिया पर खबर चलाने से पहले तथ्यों की जांच जरूरी है, वरना किसी की साख पर सवाल उठ सकता है। माझे नाव कार्तिक धावडे। आम्ही तिथं प्लॉटमध्ये गेलो असताना ते आम्ही जेव्हा तिथं गेलो, आम्ही या विचाराने गेलो की आम्ही भैया प्लॉट घेतला 5 प्लॉट धारकाकडून, तर त्याच्यात कसं आम्ही म्हटलं एवढ्या दिवसाबाद चाललो तर आम्ही थोडंसं स्वच्छता ठेवून तिकडे, पण आम्ही जसं तिकडे गेलो की बाई रेश्मा सिंग जयस्वाल हे आले तिथं, यांच्यासोबत 2-3 बाया आली, त्यांच्यासोबत वाली एक बाई ते म्हणे त्यांना व्हिडिओ चालू करताना तू अभी वीडियो चालू किया है मैंने, तो अभी इनकी माँ बहन ले म्हणे ना। मग तिथं ते चालू होऊन गेले की हे कोणते हिजडे आहे जिन्होंने आम्हाला बोट फाड़े आहे, कोण आहे नामर्द वगैरे। आता असं त्यांना म्हटलं तर अशा प्रकारे आम्ही त्यांना तेच म्हटलं, तुम्ही भैया तुम अगर अच्छे से तमीज़ से बात करोगे तो हम भी तमीज़ से बात करेंगे। आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिला आहे सर्क्युलेट जो होऊन राहिला, त्या व्हिडिओमध्ये कुठलीही कोणती अभद्र भाषेचा प्रयोग नाही झाला आहे, कुठली काही शिवी गाडीचे काही प्रयोग नाही झाला। तरी पण हे आम्ही न्यूज नाही नागपूर न्यूज नागपूर समाचार 24 ज्याचे संपादक आहे अमित वांड्रे यांना आमच्यावर तर खोटे आरोप टाकले आहे की तिथं एक बाईवर तर चढले। आता मी तुम्हाला दुसरा प्रूफ भी देऊ शकतो, ते बाई आम्हाला उकसवत होती। आमच्याजवळ तो व्हिडिओ आहे, थेट व्हिडिओ आहे, तो थेट व्हिडिओ आहे। तर आम्ही तुम्हाला पाठवून देऊन तो व्हिडिओ तुम्ही म्हणाल तर, कारण की ते एकतर्फा स्टोरीनं कसं आमच्या नावावरता बहुत हे डॅमेज होऊन राहिलं ना। आम्ही कसं प्रतिष्ठित लोक आहोत। आता माझे पप्पा नगरसेवक पण राहिले आहे 3-3 वेळा, पण ते कसं ते थोडंसं आमच्या छवी खराब करायची प्लॅनिंग आहे ते। माझं नाव अर्जुन शहाणे। दादांनी हा विषय आधी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की आम्ही कशासाठी त्या लँडवर तिथे गेलेलो होतो, आणि मी खूप काही तुम्हाला सांगणार नाही, सगळं शॉर्टकट तुम्हाला सांगतो याच्यामध्ये। आम्ही गेल्यानंतर फक्त आम्ही सोबत मित्र म्हणून तिथे सगळे गेलो याच्यामध्ये, आणि गेल्या सगळी ती जी बाई ज्यांनी तुम्हाला जयस्वाल, त्यांचं नाव काय, रेश्मा जयस्वाल म्हणून ज्या तिथे होतं, त्यांनी सांगितलं तुमच्या याच्या आधी न्यूज चॅनलवर त्यांनी जी बातमी पसरवलेली आहे सगळ्यांसाठी, तर त्यांनी इमिजिएटली गेल्या सगळ्यांच्या जे 3-4 नव्हत्या, खूप साऱ्या लेडीज वेगळ्या होत्या, ते आपले कॅमेरा वगैरे सगळे त्यांच्या फोटोमध्ये वगैरे सगळे घेऊन त्यांनी रेडी सगळे होते। तर त्यांचं इंटेन्शन तसं होतं की त्यांना काहीतरी म्हणायचं, आणि आम्ही सगळे जेंट्स तिथे होतो, आमच्याकडे कुठले लेडीज नव्हते असं, कारण आमचं इंटेन्शन नव्हतंच असं की काहीतरी तिथे जाऊन भांडणं करायची आहे, कुठले वाद निर्माण काही विषय नव्हता असा। आणि इमिजिएटली त्यांनी आमच्याकडे येऊन म्हणे आमचा बोट किसने फाडा किया वगैरे असं फालतू विषय त्यांनी तिथे सीन क्रिएट केला, आणि बोलले की नंतर या सगळ्या तुम्हाला व्हिडिओ त्यांनी म्हटलं असेल की आम्हाला शिवीगाळगिरी अभद्रता म्हटलं, काहीतरी आमच्या आमच्या मानाला सन्मानाला आमचा धक्का पोचवला, कुठल्याच गोष्टी मी अशी बोललो नाही। म्हणजे माझा त्या स्पेशली जो व्हिडिओ आहे त्यांना मी समजवलं की म्हटलं तुम्ही काही बोलू नका, काही भांडणं फालतू विनाकारण करू नका याच्यामध्ये। पण प्रसार माध्यमातून म्हणजे तो नागपूर समाचार 24 यांच्या माध्यमातून त्यांनी कंटिन्यू प्रसारित केली आमची बातमी, की प्रसारित केल्यानंतर त्यांचं काम काय होतं याच्यामध्ये, त्यांनी बघायचं होतं व्हिडिओमध्ये की आम्ही खरंच शिवीगाळी केली का, आम्ही अभद्र भाषेत बोललो का, हे सगळं त्या दिसत पण नाही आहे। तरी पण त्यांनी काय म्हटलं की यांनी स्त्री सन्मानाला धक्का पोचवलेला आहे वगैरे सगळं त्यांनी नंबर त्यांच्या वर्डिंगमध्ये सगळे ते बोलले याच्यामध्ये। आणि इव्हन आमच्या प्रतिष्ठेला त्या धक्का पोचतो ना, की आम्ही त्यामध्ये इव्हन कसं केलं आहे की त्यांनी पोलीस खात्याला सुद्धा मिसगाईड केलेलं आहे, म्हणजे त्यांनी दिशाभूल केली अल्टिमेटली की आमचं असं झालं तसं झालं वगैरे। आमच्या विनाकारण ते आरोप सगळे लागलेले, आणि मग ते आरोप लागल्यामुळे काय झालं की आम्ही आरोपी झालो। त्यांनी ते पण म्हटलं की 4 आरोपींवरती केस दर्ज झालेली आहे या अंतर्गत वगैरे असं। ते विनाकारण ते एक रिसीट नसताना, त्या व्हिडिओमध्ये या कुठल्या गोष्टी मेन्शन नसताना, कुठल्या व्हिडिओमध्ये दिसत नसताना समजा असं कोणी करत असेल विनाकारण, त्याला काय अर्थ आहे का? आपण याविरुद्ध पोलीस कंप्लेंट केलेली आहे का?
कंप्लेंट केली नाही त्याच्यामध्ये, त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे याच्यामध्ये. पण कसं असतं की झाल्यानंतर आता आमच्यावर कंप्लेंट झालेली आहे, आम्ही त्यांच्यावर काय कंप्लेंट करणार? आम्हाला असं वाटतं की या प्रसारमाध्यमातूनच कळलं पाहिजे आमच्या फिलिंग्स आम्ही जे प्रेझेंट करतो याच्यामध्ये की हो हे सगळं चुकीचं ठरलेलं आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आम्ही आता डेफिमेशन दाखल करू, आम्ही म्हणजे मानहानीचा दावा दाखल करू याच्यामध्ये आम्ही आता. म्हणजे तुमची कोर्टात जायची तयारी आहे? हो, जावंच लागेल आम्हाला याच्यामध्ये ना, की आम्ही जे दाद मागतोय आमची प्रेझेंटेबिलिटी कशासाठी होती आणि त्यांनी म्हटलं काय याच्यामध्ये तो व्हिडिओ त्यांनी भलताच होता आणि भलत्या व्हिडिओमध्ये ते नसतानासुद्धा त्यांनी म्हटलं की आमचं असं झालं आणि मी एकटी मुलगी आहे आणि माझ्यावर सगळे लोक सगळे चढतात. हे कशा प्रकारचा व्हिडिओमध्ये कुठलेही असा सीन क्रिएट दिसतो का तुम्हाला? सगळ्यांनी बघितलं असेल याच्यामध्ये. आणि प्रसारमाध्यमात जे असतं त्याच्यामध्ये की त्यांनी तर मग ते व्हिडिओ बघून त्या गोष्टी प्रेझेंट केल्या पाहिजे होत्या ना. व्हिडिओ भलता आहे, बोलतात भलतं याच्यामध्ये आहे, तर त्यात ते अर्थ आहे का? त्यामध्ये 4 लोकांची हे आरोपी यांना आरोपी बनवतात. आरोपी कसले आरोपी आम्ही याचे? आम्ही काय केलं असं? उलट त्या बाईशी मी स्पेशल व्हिडिओमध्ये त्यांच्याशी मी कन्वे करतो की मॅडम नका काही बोलू, काही इव्हन ते धावडे सर होते, दादा होते, ज्यांचा मी हात पकडून त्यांना जाऊ दे, काही भांडण आपल्याला करायचं नाही आहे. त्यात दिसतं की व्हिडिओमध्ये तिला मारलं बिरलं किंवा समजा आम्ही काही त्रास दिला, समजा किंवा धक्काबुक्की केली, कुठल्या काही दिसतं याच्यामध्ये. म्हणून हे सगळं नको व्हायला सारखं की प्रसारमाध्यमांनी सुद्धा या विचार केला पाहिजे की त्यांच्याकडे जे एव्हिडन्स आहे, जे काही त्यांच्याकडे प्रूफ अवेलेबल आहे, त्या प्रूफच्या माध्यमातून त्या या गोष्टी बोलून दुसरी बदनामी करावी. अशी विनाकारण काही कारण नसताना समजा बदनाम कोणाला करत असेल तर ते अर्थ नाही ना.